अनिच्चावत संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुझन्ति तेषां उपशमो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये जलदान विधीच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून अनंत आणि असीमस पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे। आज या मंगलमय प्रसंगी रानूबाई हिलाल इंदवे आईंचा दुसरा स्मृतिदिन या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। आईचे निसर्गामध्ये विलीन असणारे चार महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त होण्यासाठी आपण थोडक्यामध्ये बुद्ध पूजा परित देशना या ठिकाणी घेतलेली आहे। तथागतांच्या श्रेष्ठ सिद्धांताला अनुसरून जन्मास येणारा प्रत्येक सत्व प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होत असतो। हा एक निसर्गाचा नियम आहे। जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे हे सत्य आहे आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये हा प्रसंग घडत असतो आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपल्यामधून जो निघून गेला व्यक्ती असतो, मग आपले ते माता असतील आपले पिता असतील किंवा अपतेष्ट असतील नातेवाईक असतील नातेबंधू असतील तर त्यांच्याप्रती विशेष तर असं आपण काही करू शकत नाही, कारण मनुष्य एकदा मृत्यूला प्राप्त झाला म्हणजे सर्व काही संपलं। वर्तमान काळामध्ये आपण त्यांच्या बाबतीमध्ये विचार जर केला तर परंतु त्यांच्या निमित्ताने एक कुशल कर्म एक पुण्यकर्म आपण करू शकतो आणि त्यांच्या ज्या स्मृती असतात तर त्या स्मृती आपण आपल्या जीवनामध्ये त्यांनी जे काही कुशल कर्म केले असतात पुण्यकर्म केले असतात आपल्याला एक चांगल्या प्रकारचा मनुष्य म्हणून निर्माण करण्यासाठी घडवण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न परिश्रम केले असतात तर ते प्रयत्न परिश्रम त्यांचे आठवण आपण सातत्याने आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे, कारण माते पित्यांचे अनंत आणि असीम आपल्यावरती उपकार असतात। 26 वर्षापूर्वी भगवंतांनी सांगितलं माता पितो पठानंग पुत दारस संग हो अनाकुलाच कमंता एतं मंगलमुत्तमं। आई वडिलांची सेवा करणे हे आपल्या जीवनातील अत्यंत महान आणि उत्तम असं मंगल आहे आणि त्यामुळे शक्यतो जिवंतपणे आपण आपल्या मातेपित्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे, कारण सेवा धर्म जर आपण आपल्या जीवनामध्ये जर त्याचं पालन केलं त्याचं अनुसरण केलं तर मृत्यूच्या नंतर बघा अनेक लोक पश्चाताप करत असतात, अनेक लोकांना दुःख होत असते, परंतु जे लोक सेवा करतात आई वडिलांच्या आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात तर त्या लोकांना पश्चाताप करण्याची काही गरज नाही, त्यांना दुःख करण्याची गरज नाही, त्यांना शोक करण्याची गरज नाही। का गरज नाही? कारण त्यांनी जे काही नैतिक कर्तव्य असतात मातेपित्यांची सेवा करण्याचे ते नैतिक कर्तव्य पूर्ण केलेले असतात आणि त्यामुळे सदा सर्व काळ जिवंतपणे आपण आपल्या मातेपित्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा केली पाहिजे, कारण निसर्गाच्या नियमाला अनुसरून जन्मास येणारा प्रत्येक मनुष्य हा मृत्यूला प्राप्त होत असतो हे मात्र सर्वश्रेष्ठ सत्य आहे। असा कोणी नाही इथे, मग तो गरीब असो तो श्रीमंत असो तुला लुळा असो पांगळा असो किंवा कोणत्या अवस्थेमध्ये जीवन जगणारा असो तो एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होणारच आहे।
मग आपण जर मरणधर्मी आहोत, आपण जर मृत्यूला प्राप्त होणारे आहोत, कारण जसं जन्मास येणे हे सर्वश्रेष्ठ सत्य आहे. म्हणजे जन्मास येणारं बाळ हे जन्मास येणार आहे हे सर्वश्रेष्ठ सत्य आहे. अगदी तशाच प्रकारचं मृत्यू सुद्धा हे सर्वश्रेष्ठ सत्य आहे. या दोन गोष्टीला आपण सातत्याने आपल्या जीवनामध्ये जाणलं पाहिजे. जन्म हे सत्य आणि मृत्यू हे सत्य, या दोन गोष्टी जर आपण समजून घेतल्या मनुष्याच्या जीवनामध्ये, तर भगवंत असे म्हणतात की बरचसं दुःख आपलं कमी होऊ शकते. मग मृत्यूला का समजून घ्यावं, कशासाठी समजून घ्यावं, मृत्यूला समजून घेतला तर काय लाभ होणार आहे, आपल्याला काय फायदा होणार आहे, तर भगवंत असे म्हणतात की आपण मर्त्य आहो, आपण मरणधर्मी आहो. मी सुद्धा मृत्यूला एक ना एक दिवस प्राप्त होणार आहोत, तुम्ही सुद्धा एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होणारे आहात. मग आपण जर मृत्यूला प्राप्त होणारे आहोत, तर मग आपण राग कशासाठी करावा, आपण द्वेष कोणाचा करावा, आपण मोह कशाचा करावा, किंवा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या तृष्णा आपल्या जीवनामध्ये निर्माण करत असतो. तर मी, माझं आणि माझ्यासाठी अशा प्रकारची जी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असते, तर ते मी, माझा आणि माझ्यासाठी ही जी भावना आहे, तर ही भावना मी का निर्माण करू, कशासाठी निर्माण करू, अशा प्रकारचा अनित्यवादाचा सिद्धांत आपण समजून घेतला पाहिजे. कारण बघा, मनुष्याच्या जीवनामध्ये भगवंत असे म्हणतात, मिळालेलं जेवढं काही आयुष्य आहे, म्हणजे 10 वर्षाचं, 20 वर्षाचं, 50 वर्षाचं, 70 वर्षाचं जे आयुष्य आपल्याला लाभलेलं असतं, तर ते आयुष्य आपल्याला कशा प्रकारे म्हणजे चांगलं जगता येईल, कशा प्रकारे आपण इतरांवरती परोपकाराची भावना करून, इतरांसोबत मैत्रीचा व्यवहार ठेवून, इतरांसोबत चांगल्या प्रकारे आपुलकीने, प्रेमाने, जिव्हाळ्याने आपण कशा प्रकारचा व्यवहार करू, आणि अशा प्रकारच्या सद्गुणाने परिपूर्ण जर आपलं जीवन असेल, किंवा आपण सद्गुण आपल्या मनामध्ये जर निर्माण करण्याचा जर प्रयत्न करत असेल, तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला काहीतरी अर्थ प्राप्त होत असतो. नाहीतर भगवंत असे म्हणतात की मनुष्याप्रमाणे म्हणजे प्राण्याप्रमाणे जर मनुष्याने जीवन जगलं असेल, खाणे पिणे, मोजमजा करणे आणि मृत्यूला प्राप्त होणे, तर पशुमध्ये आणि मनुष्यामध्ये काही फरक राहणार नाही आहे. मनुष्य आहोत आपण, तर मनुष्य असल्यामुळे आपल्याला बुद्धी आहे, आपल्याला विवेक आहे, आपल्याला प्रज्ञा आहे, चांगलं काय आणि वाईट काय हे आपल्याला समजतं. आपल्या हिताचं काय आहे, आपल्या सुखाचं काय आहे, आपल्या कल्याणाचं काय आहे, काय केल्यामुळे माझं हित होईल, माझं कल्याण होईल, मला सुख लाभेल, अशा प्रकारची भावना मनुष्य प्राणी जाणू शकतो, मनुष्य प्राणी समजू शकतो. कारण का, त्याला विवेक आहे, त्याला प्रज्ञा आहे, त्याला बुद्धिमत्ता आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रज्ञेचा विकास केला पाहिजे, आपल्या बुद्धिमत्तेचा आपण विकास केला पाहिजे. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या विकाराने युक्त असून जर मनुष्य जर जीवन जगत असेल, तर त्या मनुष्याच्या जीवनाला कोणत्याही प्रकारचा अर्थ प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे बुद्ध धम्माचं अनुसरण करून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बघा, हा वर्षावासाचा अत्यंत पवित्र असा कालावधी आहे, आणि या वर्षावासाच्या पवित्र अशा कालावधीमध्ये जेवढे अधिक कुशल कर्म, पुण्यकर्म आपण करू, तेवढं पुण्याचा संचय आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. मग पुण्य काय केलं पाहिजे, आपण कोणत्या प्रकारचं पुण्य केलं पाहिजे, किंवा काय केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला पुण्य प्राप्त होऊ शकते, तर भगवंताने 3 मार्ग कुशल कर्माचे, पुण्यकर्माचे सांगितले. एक पहिला मार्ग सांगितला की आपण शीलाचं पालन केलं पाहिजे, शील धारण केलं पाहिजे. आपण शील म्हणजे काया, वाचा आणि मनाने जे काय, जसं तुम्ही पंचशील ग्रहण केला आहे, तर मी कुठल्याही प्राण्यांची हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी निंदानास्ती करणार नाही, आणि कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं मी सेवन करणार नाही. अशा प्रकारे नित्य नेमाने दैनंदिन जीवनामध्ये या 5 शीलाचं आपण अनुसरण केलं पाहिजे. मग उपोषद शील असेल, जसं आता उद्या उपोषद शील आहे, उपोषद शील असेल, पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल, तर पौर्णिमेला आणि अमावस्याला आपण 8 शीलाचं पालन केलं पाहिजे. उपोषद शील सुद्धा आपण धारण केलं पाहिजे. अनंत आणि असीम असं पुण्यकर्म उपोषद शील धारण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे महिन्यातले 4 उपोषद सुद्धा आपण केले पाहिजे. म्हणजे हा शील मार्ग जर आपण धारण केला असेल, तर आपली काया परिशुद्ध होते, आपलं मन परिशुद्ध होते, आणि आपलं वाणी सुद्धा परिशुद्ध होत असते. कारण परिशुद्धता मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपलं जीवन हे परिशुद्ध असलं पाहिजे, आपलं जीवन निर्मळ असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही लागला पाहिजे. निर्दोषपणे
जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जे निर्दोष लोक असतात ते बघा सुखी असतात, ते समाधानी असतात, कारण त्यांनी कुठल्या प्रकारचा दोष केला नसतो. आणि इतर जर त्यांच्या प्रती कोणी वाईट बोलत असेल तर लोक समजतात की नका त्यांच्याबद्दल तसं बोलू नका, तो माणूस खूप चांगला आहे, तो माणूस खूप सज्जन आहे, तो माणूस खूप सिलवान आहे, तो कोणाच्या कधी अध्यात नसतो, कोणाच्या मध्यात नसतो, तो मात्र अत्यंत सदाचारी युक्त असा माणूस आहे. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल तुम्ही अशा प्रकारचं अपशब्द बोलू नका, त्यांच्याबद्दल तुम्ही वाईट बोलू नका, कारण तो माणूस मात्र खूप चांगला आहे. म्हणजे आपल्या चारित्र्याबद्दल, आपल्या शीलाबद्दल, आपल्या सद्गुणाबद्दल आपल्या स्वतःच्या तोंडावर तर बोलणारे लोक असंख्य मिळतील आपल्याला, परंतु आपल्या पाठीमागे सुद्धा आपल्या चारित्र्याच्या, आपल्या शीलाच्या बद्दल लोकांनी बोललं पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात, माझं शील अगदी धुतलेल्या तांदळासारखं आहे. ज्याप्रमाणे धुतलेला तांदूळ असतो की त्यामध्ये कुठल्या प्रकारची घाण नसते, अगदी तशा प्रकारे माझं शील आहे. माझे मित्र, माझे आपतेष्ट किंवा माझ्या जवळचे लोक तर माझ्या शीलाबद्दल माझी स्तुती करतातच, परंतु मला माझं वैरत्व पत्कारणारे लोक किंवा मला वैरी समजणारे लोक सुद्धा माझ्या शीलाबद्दल कधीही ते किंतु परंतु करत नाहीत. का? कारण माझं शील, माझं चारित्र्य, माझी नीतिमत्ता एवढी परिशुद्ध निर्मळ आहे. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये शीलाची परिशुद्धता आपण धारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बघा, मनुष्य या संसारामध्ये जी काही धनसंपदा आहे किंवा संपत्ती आहे, ती संपत्ती आपल्या सोबत येत नाही. आपण किती पैसे कमावले, आपण किती धन कमावलं, हे संपत्ती, हे धन वर्तमान काळामध्ये आपल्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी फक्त आपल्याला मदत करत असते. परंतु एखादा मनुष्य जर चारित्र्यवान असेल, शीलवान असेल, गुणवान असेल, तर तो मनुष्य वर्तमान काळामध्ये तर सुखाने जीवन जगतच असतो, परंतु मृत्यूच्या पश्चात सुद्धा त्या मनुष्याचं नाव निघत असते. कारण शीलाने, सदाचाराने मनुष्य या संसारामध्ये अजरामर होतो. आणि त्यामुळे आपल्या सुखाचा पहिला मार्ग जर कोणता असेल तर ते म्हणजे शील मार्ग आहे. आपण कधीही आपल्या जीवनामध्ये आपल्या कायीने अकुशल कर्म करू नये, वाचेने अकुशल कर्म करू नये आणि मनाने अकुशल कर्म कधीही करू नये. काया, वाचा आणि मन परिशुद्धता आपल्या जीवनामध्ये धारण करण्याचा सातत्याने आपण प्रयत्न केला पाहिजे. हे सुखाचं पहिलं माध्यम आहे. दुसरं सुखाचं माध्यम आहे की आपण दान पुण्य केलं पाहिजे. मग कोणत्याही प्रकारचं, कशाही प्रकारचं किंवा कोणतंही दान पुण्य आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. अगदी ग्लासभर पाणी जरी तुम्ही कोणाला प्रेमाने, मैत्रीने, आपुलकीने जर दिलं असेल तर ते सुद्धा तुमचं दान पुण्य होऊ शकते. एखाद्या भुकेल्या व्यक्तीला जर थोडंसं आपण अन्न दिलं असेल तर ते सुद्धा दान पुण्य होऊ शकते. म्हणजे आपल्याच्याने आपल्या जी काही क्षमता आपली आहे तशा प्रकारचं आपण दान पुण्य सुद्धा आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जो मनुष्य अशा प्रकारचं दान पुण्य करत असतो तर त्या मनुष्याला सुद्धा अनंत आणि असीम असा पुण्याचा लाभ होत असतो. जे काय मग भोजनदान आपण देत असतो भिक्षूंना, भोजनदानात सुद्धा अत्यंत महान आणि असीम असं पुण्य आहे. आपण चिवरदान देत असतो, त्याचंही असीम असं महान पुण्य आहे. आपण फळदान देतो, परिष्कार दान देतो, अर्थदान देतो, म्हणजे जे जे काही आपण देण्यासारख्या वस्तू असतात त्या त्या वस्तू आपण दान स्वरूपामध्ये जेव्हा जेव्हा भिक्षूंना देत असतो तेव्हा तेव्हा आपल्या जीवनामध्ये असीम आणि महान असं पुण्य होत असते. त्यामुळे जेव्हा जेव्हा संधी आपल्याला उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा आपण दान पुण्य सुद्धा केलं पाहिजे. आणि त्यानंतर प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. प्रज्ञेचा अभ्यास म्हणजे काय? तर आपल्या मनाला परिशुद्ध होण्यासाठी, आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी आपण 5 मिनिटं, 10 मिनिटं, 20 मिनिटं आनापानसतीची भावना केली पाहिजे, विपश्यनेची भावना केली पाहिजे, आपण मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे, स्वतः प्रती मंगलमैत्री केली पाहिजे, इतरांच्या प्रती, परिवाराच्या प्रती, शेजाऱ्याच्या प्रती, पाजाऱ्यांच्या प्रती किंवा संपूर्ण या सृष्टींच्या प्रती अशा प्रकारचा मंगलमैत्रीचा भाव आपल्या चित्तामध्ये असला पाहिजे. रागरहित, द्वेषरहित, मोहरहित, विकाररहित आपलं चित्त आहे. आणि विकाररहित चित्ताने जर आपण दुसऱ्यांच्या प्रती मंगलमैत्रीची भावना केली, परोपकाराची भावना केली, पुन्हा पुन्हा आपल्या जीवनामध्ये आपण तशा प्रकारची भावना केली पाहिजे. म्हणजे जेवढे काही चांगले कर्म, कुशल कर्म, पुण्यकर्म आपल्याला करता येत असतील तेवढे कुशल कर्म, तेवढे पुण्यकर्म केले पाहिजे. आता आपल्यामधून जे निघून गेले आपले अपतेष्ट असतात, नातेवाईक असतात, तर त्यांच्यासाठी विशेष असं आपण काही करू शकत नाही, परंतु त्यांच्या नावाने जे काही दान पुण्य आपण करत असतो, कारण आपण वंदनेमध्ये म्हणत असतो, यथा वारी वाहा परापुरेंती सागरं इतो दिन्नंग पेतानंग उपकपती. म्हणजे ज्याप्रमाणे डोंगरावरती पडलेला पाऊस हा शेवटी नद्या नाल्यांच्या द्वारा समुद्राला मिळत असतो, अगदी तशाच प्रकारे आपले जे ज्ञातिगण असतात, जे मृत पावलेले असतात,
तर त्यांच्या नावाने जे आपण दान पुण्य करत असतो, कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, तर ते पुण्यकर्म त्यांना प्राप्त व्हावं यासाठी आपण हे सर्व जे काही पूजा असेल किंवा वंदना असेल किंवा परिदेशना असेल तर ती आपण करत असतो. कारण त्यांना त्या दानाचं अनुमोदन आपण करत असतो आणि दानाचं अनुमोदन आपण केलं पाहिजे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये ज्याला उत्तरीय कार्य भगवंतानी असं म्हटलं आहे, तर ते उत्तरीय कार्य सुद्धा आपण केलं पाहिजे. कारण त्यांच्या स्मृतीचा उजाळा आपण आपल्या चित्तामध्ये, कारण माता-पित्यांचे अनंत उपकार असतात. त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारचं घडवलं असतं, त्यांनी आपल्याला बनवलं असतं आणि त्यांच्यामुळे या समाजामध्ये मान सन्मान आपल्याला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे सदा सर्व काळ माता-पित्यांच्या प्रती अनंत आणि असीम अशी उपकाराची भावना आपण आपल्या जीवनामध्ये ठेवली पाहिजे. सन्मानाची भावना आपण आपल्या जीवनामध्ये ठेवली पाहिजे. जर सन्मानाची भावना, उपकाराची भावना जर आपल्या चित्तामध्ये असेल आणि आपण अशा प्रकारचं प्रति जर कृतज्ञ भाव करत असेल, कारण माते-पित्यांचे अनंत उपकार असतात, त्यामुळे कृतज्ञ भाव सुद्धा आपण धारण केला पाहिजे, की माझ्या माते-पित्यांनी मला चांगल्या प्रकारचं जीवन दिलं आहे, तर त्यांच्या प्रती एक कृतज्ञ भाव म्हणून आपण सुद्धा तशा प्रकारचं कर्म केलं पाहिजे. आपण जर कोणाच्या प्रती कृतज्ञ भाव ठेवत असेल, तर आपले मुलं बाळ आपल्या प्रती कृतज्ञ भाव ठेवतील. आपण जर आपल्या माता-पित्यांच्या प्रती कृतज्ञ भाव ठेवला नसेल, तर आपले मुलं बाळ सुद्धा आपल्या प्रती कृतज्ञ भाव ठेवणार नाहीत. आणि त्यामुळे कृतज्ञ भाव म्हणजे आपल्यावरती ज्यांनी उपकार केलेले असतात त्यांच्या उपकाराची जाण या संसारामध्ये ठेवणारे मनुष्य मिळणं फार कमी आहे. भगवंत असे म्हणतात, फार कमी लोक असतात की आपल्यावरती कोणी उपकार केले आहे आणि त्या उपकाराची जाण ठेवणारे लोक फार कमी असतात. आणि निस्वार्थपणे सेवा करणारे लोक सुद्धा फार कमी असतात, दुर्मिळ लोक असतात. या संसारामध्ये दोन प्रकारचे लोक मिळणं अत्यंत दुर्लभ आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. एक म्हणजे आपल्यावरती केलेल्या उपकाराची जाण ठेवणारा आणि दुसरा म्हणजे निस्वार्थपणे सेवा करणारा. आणि त्यामुळे माता पित्यांच्या प्रती आपण उपकाराची भावना ठेवली पाहिजे आणि माता पित्यांची सेवा करत असताना निस्वार्थपणे आपण त्यांची सेवा केली पाहिजे. कारण माता पिता जे आपली सेवा करत असतात तर ते सुद्धा निस्वार्थपणे आपली सेवा करतात. मग त्यांना जेव्हा आपला आधार असतो तर तेव्हा आपण सुद्धा त्यांची निस्वार्थपणे सेवा केली पाहिजे. कारण बघा वर्तमान काळामध्ये आपण जेव्हा बघतो लोकांच्या मानसिकतेला, तर आज घडीला बघा माते पित्यांची सेवा करणं लोकांना फार कठीण जात आहे. आणि कठीण जात आहे म्हणून तर वृद्धाश्रम निर्माण होत आहेत. बघा पावलोपावली आपल्याला वृद्धाश्रम पाहायला मिळतात. अनेक असंख्य वृद्धाश्रम आपल्याला पाहायला मिळतात. का? कारण मुलं बाळ माते पित्यांची सेवाच करत नाही आहेत. आणि माते पित्यांची सेवा नाही केल्यामुळे, कारण त्यांना त्याचं महत्व कळत नाही की आईवडिलांची सेवा केल्यामुळे काय पुण्य लाभ होतो, काय पुण्य प्राप्त होत असते. आणि त्यामुळे माता पित्यांना वृद्धाश्रमामध्ये टाकले जातात. आणि असंख्य भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्याला वृद्धाश्रम पाहायला मिळत असतात. आणि म्हणजे अशा पद्धतीने लोकांची जी प्रवृत्ती आहे, जी मानसिक प्रवृत्ती आहे, ती मानसिक प्रवृत्ती बघा, मी माझं आणि माझ्यासाठी फक्त मी असलं पाहिजे, माझा परिवार असला पाहिजे, अशा प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये म्हणजे निर्माण होत आहे. आणि त्यामुळे विभक्त कुटुंब पद्धती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. पूर्वीच्या काळामध्ये बघा एकत्र राहत होते, म्हणजे 10-10, 20-20, 50-50 लोक एका ठिकाणी राहत होते आणि अत्यंत गुण्यागोविंदाने, अत्यंत आनंदाने ते जीवन जगत होते. कारण एकमेकांच्या प्रती आदर करणे, सन्मान करणे, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम ह्या भावना एकत्र राहिल्यामुळे आपल्यामध्ये निर्माण होत असतात. परंतु अलीकडच्या वर्तमान काळामध्ये बघा, मी, माझा आणि माझा परिवार अशा प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होते. आणि त्यामुळे एकमेकांचा सन्मान कसा करावा, एकमेकांचा आदर कसा करावा, एकमेकांच्या प्रती आपुलकी, प्रेमाची भावना कशा प्रकारे निर्माण करावी, हा भाव मात्र लोकांच्या मनामध्ये कमी आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि त्यामुळे भगवंताचा धम्म बघा, मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी आहे. मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विकाराला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी भगवंताचा धम्म आहे. आणि त्यामुळे आपल्या मनातील जेवढे विकार आपल्या मनामध्ये असतील तेवढं दुःख आपल्याला प्राप्त होत असते. तुमच्या मनामध्ये राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या किंवा अन्य प्रकारच्या तृष्णा तुमच्या चित्तामध्ये जर असतील, तर तुमचं मन कसं प्रसन्न राहू शकेल, तुमचं मन कसं आनंदी राहू शकेल. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपल्या मनातील विकाराला आपण पूर्णपणे नष्ट करण्याचा, नाहीसं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मानवी जीवन बघा फार क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे. केव्हा, कधी, कुठे, काय आपल्या जीवनामध्ये घडेल, कधी आपण मृत्यूला प्राप्त हो, हे काही सांगता येत नाही. आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काही चांगलं आयुष्य असतं, ते मिळालेलं आयुष्य चांगलं प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सातत्याने तीन रत्नाची आपण वंदना केली पाहिजे, धम्मदेशना श्रवण केली पाहिजे, दान पुण्य केलं पाहिजे, शीलाचं पालन केलं पाहिजे आणि आपल्या मनाला परिशुद्ध मार्गावरती घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी, या वर्षावासाच्या पवित्र अशा
कालखंडामध्ये अधिक न बोलता इंदवे आईंच्या या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण बुद्धपूजेचं आयोजन केलं आहे. या निमित्ताने आपणा सर्वांना ही छोटेखानी धम्मदेशना दिली. आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. आईंचे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो. तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बुला प्राप्त हो. अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.